या ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्यांच्या नावाखाली भरवली जात आहे, नवीन शेवे गावाचा विकास हा आमच्या मनाचा आणि आमच्या हृदयाचा ध्यास, याच ओवीनं विश्वासाचं मत ज्यांच्या पदरामध्ये टाकलं, एक स्त्री शक्ती नारी शक्ती म्हणून शेवे गावाच्या सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या आणि त्यांच्या समवेत कार्यकर्त्यांची एक तमाम फौज आज त्यांच्या पाठीमागे उभी आहे। ती देखील निश्चितपणे आपण येत्या 5 वर्षामध्ये अनुभवणार आहोत। या गावाचा विकास व्हावा ही शांतेश्वरी चरणी आपण प्रार्थना करूया आणि सामना या ठिकाणी नव्याने सुरू होईल। त्या सामन्याच्या पूर्वार्धाकडे या ठिकाणी वळूया, आवाज ऐकूया। अमित म्हात्रे, मॅन फ्रॉम जुहे पेन। चला, पहिला चेंडू पडलाय, टायमर लागलाय, घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे, वेळ दिली जाईल। लक्षात ठेवा, फार महत्वाचा नियम, पहिले 4 षटकं ही जर 20 मिनिटांमध्ये पडली नाहीत तर 5व्या षटकातील जो एक खेळाडू, 5 खेळाडू जे सीमारेषेवर असतात त्यातला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त पाठवला जाईल, याची आपण सूचना लक्षात ठेवायची आहे। चलूया, आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी वेळेवर जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते देव डाके सरांचा सुंदर असा आवाज आपण ऐकूया। हॅलो, धन्यवाद। अतिथी पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात। व्यासपीठावर सर्व अतिथीगण, मान्यवर, सर्व क्रीडा रसिक आणि सर्व या ठिकाणी प्रेक्षक वर्गाचे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। सामना महिन्यामध्ये आपण पाहतोय पांडदेवी विपक्ष मोठी जुई, याच मोठी जुई संघ आपण पाहतोय। फलंदाजीसाठी 2 फलंदाज आता मात्र मैदानामध्ये आहेत। निमेष एज लागली होती परंतु झेल सुटला जातोय। मागचा सामना आपण पाहायला अगदी उत्कंठा वाढवणारा सामना, तमाम प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं हाताची बोटं असतात त्यांची नखं सुद्धा राहिली नसतील। अगदी इतका शेवटचा चेंडू पर्यंत जणू काही सामना जातोय की काय, कोणालाही वाटलं नव्हतं कोणता संघ जिंकल, परंतु माझ्या नजरेत मी तर सांगेन क्रिकेट जिंकला मैदानावर। अतिशय चांगला सामना, परंतु मैदानाकडे पुन्हा एकदा वळतोय गोलंदाज प्रशांत। चांगला चेंडू, त्या पद्धतीचा फटका, रनआउटची संधी आणि फलंदाज योग्य त्या वेळी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेले आहेत। वेळेचं बंधन असणार आहे। धावसंख्या 6, पहिलं षटक प्रगतीपथावर। प्रशांत पाटील गोलंदाज आपण पाहतोय, तर फलंदाज आता मात्र स्ट्राइक एंडला असतील। जितेश, यावेळी मात्र मोठा फटका, लॉंग ऑनची बाउंड्री लाईन क्लिअर केली जाते। ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू जाय सीमारेषा पार, येतोय हा षटकार। हे संगीत आपण ऐकलं आणि षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकेल। डझन मध्ये धावसंख्या पोहोचते। टॅप पद्धतीचा फटका पुन्हा एकदा पाहतो आपण आणि एकेरी धावेने समाधान या ठिकाणी मानावं लागतंय। षटकाचा निर्वाळा, पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय। संदीपजी पाटील त्यांच्या माध्यमातून 1 षटकाचा निर्वाळा आपण पाहतोय। सन्माननीय आमदार चषक व तसेच सरपंच चषक 2023। पहिल्या षटकाचा निर्वाळा, दोन्ही संघ जर आपण पाहिले तर बलाढ्य संघ आहेत। या रजनीमध्ये आपण पाहतोय अंतिम रजनी, मेगा फायनलची रजनी आपण पाहतोय आणि पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी हे चाललेलं सगळं मैदानामध्ये क्रिकेट मधलं महायुद्ध। दोन्ही बलाढ्य संघ आहेत, मोठी संघ, आणि त्यांचा विपक्ष आज मात्र या रजनीमध्ये आपण पाहतोय पांडदेवी संघ। पहिल्या षटकाचा निर्वाळा आणि धावसंख्या आपण पाहतोय। सलामीची जोडी, दोन्ही खेळाडू सुरक्षित आहेत। बिनगडी बाद धावसंख्या धावपटलावर 13 धावसंख्या। पहिल्या फेरीतील सामना आपण पाहतोय। दुसरी लढत, जयंत म्हात्रे नवीन गोलंदाज, दुसरं षटक हाताळणार।
यावेळी मात्र अप्पर कटचा फटका इनसाइड आउट. काय फटका सजवला. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. स्वीपर कव्हरच्या मधून पंचांचा इशारा. हा चौकार. छत्रपती फटका पाहायला मिळाला. अप्पर कट खऱ्या अर्थानं या फटक्यावर जर पाहायला मिळाले तर हलकीशी वीरेंद्र सेहवाग सर यांची झळक पाहायला मिळाली. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. हलकस आमंत्रण होतं. आमंत्रण स्वीकारलं आणि त्याला मात्र चौकारामध्ये परिवर्तन केलंय. हे समीकरण राहिलंय पहिल्या चेंडूवर आणि पहिल्या चेंडूवर चौकार. धावसंख्या 17. 5 षटकांचा सामना. टाइमर लावलेला आहे त्यामुळं वेळेचं बंधन असणार आहे. अगदी योग्य त्या वेळेतच आपली 5 षटकं ही तुम्हाला संपुष्टात आणावीच लागतील. एनी हाव कंडिशन्स. कोणत्याही परिस्थितीमध्ये. पुढचा चेंडू. यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू. अप्रतिम फटका. फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळतो परंतु देर इज अ प्रोटेक्शन आहे. खेळाडू आहे त्या ठिकाणी. सिंगल जोडली जाणार. फटका अतिशय चांगला होता. फ्रंट फूटला आले त्यानंतर चेंडू ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेट. चौकार मारला तदनंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट पाहायला मिळतोय. 18 धावसंख्या. निमेश येतो स्ट्राईक एंडला. फलंदाज. सलामीची जोडी आपण पाहतोय. ओपनिंग चांगली या ठिकाणी. स्टार्ट चांगली दिलेली आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. हलक्या हाताने स्टिअर केला जातोय. मिड विकेटचा खेळाडू फंबल करतोय. इकिरीला दुहेरीमध्ये. अप्रतिम. जणू काही एखाद्याच्या सुंदरीच्या डोळ्यातलं काजळ पळवावा हळूच त्याच पद्धतीची ही रन पाहायला मिळते. अगदी हातात चेंडू असताना सुद्धा नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूनं डेंजर एंड मध्ये स्वतः आला आणि तिथून मात्र दुसरी धावसंख्या सुद्धा कंप्लीट केली. चांगलं क्रिकेट. चांगली पार्टनरशिप. कॉलिंग पोझिशन तुमचं खूप महत्वाचं असतं क्रिकेटच्या मैदानावर. जरा जरी कॉलिंग पोझिशन चुकलं तर मात्र तुम्हाला संकटाला सामोरं जावं लागतंय. परंतु इथे मात्र हॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. मिस्टाबिंग स्ट्रोक आहे. ऑन ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकेरी धावने समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 दशक आणि एकूण धावसंख्या 21. दुसरं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचा सामना. पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ मोठीजुई संघ. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाज पाहतो आपण. ओव्हर द विकेट्स. यावेळी मात्र मोठा फटका. ऑन ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा खेळाडू त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक सिंगल जोडली जाणार. यावेळी मात्र कमबॅक केलंय. मागच्या 2 चेंडूवर आपण जर पाहायला गेलो तर कमबॅक झालंय गोलंदाजच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र आता मोठा फटका येणार का. P2चं दुसरं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं. चांगलं षटक हाताळलं. तदनंतर मात्र या षटकावर या चेंडूवर मोठा फटका शोधणार का फलंदाज आपण पाहतोय. यावेळी मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. खेळाडू वेगाने येतात. रीच करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु तद्वर मात्र अजूनही चेंडू हातात नाहीये. एकेरीला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये इथे मात्र कन्वर्ट केलं जातोय. चांगली रनिंग द बिटवीन म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून सिंगलला डबल मध्ये आणि डबलला मात्र ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतात. एंड ऑफ द पॉवर प्ले. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय मोठीजुई संघाची. 25 फॉर नो लॉस. 25 धावसंख्या. एकही गडी बाद नाहीये. या षटकाचा आपण विचार केला तर 12 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. टीम मीटिंग तुम्हाला अलाव नाहीये खरं तर आपण जर विचार केला तर. कारण वेळेचं बंधन. 12th मॅन. लगेच जायचं आपण कारण 3 षटकाच्या नंतर खऱ्या अर्थानं मोभा असणार आहे. मागचा सामना खऱ्या अर्थानं अगदी क्रिकेट रसिकांना ज्या सामन्याची गरज असते जसा सामना अपेक्षित असतो त्याच पद्धतीचा हा सामना. पहिला सामना आपण पाहिला. अतिशय चांगला. अगदी शेवटच्या जोडीपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत किंबहुना असं वाटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातोय की काय.
परंतु क्रिकेटचा थरार आहे हा मित्रांनो. जोपर्यंत क्रिकेटमध्ये रिस्क नाही तोपर्यंत क्रिकेटला मित्र म्हणतो मजाच नाही. आणि अगदी रोमहर्षक सामना मित्र म्हणून चिरनेर संघाने आपल्या बाजूने झुकवलेला आहे. प्रथमतः गोलंदाजी करताना चिरनेर संघाला मित्र सांगेल कमरेतून वाकवलं होतं, तदनंतर अगदी गुडघ्यावर सुद्धा आणलं होतं, परंतु तिथून पुन्हा उठला चिरनेर संघ आणि विजय संपादन केला, तो सुद्धा निधल्या छातीनं. मैदानाकडे वळतोय नवीन गोलंदाज, पुन्हा सज्ज होतोय. इनर एज पाहायला मिळाली, इनसाइड एज फटका अगोदरच खेळला होता, चेंडू थोडासा उशिरा आला, त्यामुळे इनसाइड एज पाहायला मिळतोय आपल्याला. बॅट आणि चेंडूचं संगम जुळले नाहीये. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय योगेश मात्रे. निमेश आपण पाहतो खेळाडू स्ट्राईकेडला. स्लॉट मध्ये चेंडू हवेत आहे आणि डी पेक्षा कव्हरचा खेळाडू कोणतीही चूक करत नाही. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला खेळाडू या ठिकाणी होतोय झेलबाद. धर्मवीर आणि शामत होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा राण्या वाघ आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा राण्या. अप्रतिम संगीत आपण ऐकलं तर ठाण्याचा ठाण्या वाघ नाही तर फक्त आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण कोणत्याही घरामध्ये जा ठाणेकरांच्या त्यांच्या देवाऱ्यामध्ये सुद्धा सन्माननीय दिवंगत ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थानं आजच्या तारखेला सुद्धा अनेक शिवसैनिकांमध्ये सुद्धा आपण पाहतोय जे प्रेम जो उत्साह असे सगळ्यांचेच लाडके आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय. परंतु इथे मात्र विकेट्स आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये अंकेश ठाकूर. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अंकेश कामोडकर आपण पाहतोय खेळाडू. ट्रम्प कार्ड आहे हा मोठी जुई गावाचा. तुरुक का पत्ता आणि हुकुम का एक्का ज्याला म्हणतात, परंतु पहिला चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट रणनीती अजूनपर्यंत कळली नाहीये, कारण प्रेशर मध्ये संघ आहे अजूनही जर आपण पाहायला गेलो तर. यावेळी आणखीन एक चेंडू आपण पाहतोय. सन्माननीय अतिथी आपण पाहतोय. या दरम्यान आपण पाहतोय मंचकाच्या दिशेनं सन्माननीय आदरणीय श्री महादेव शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक स्वागत करूया. खर तर द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशन गेली 22हून अधिक वर्ष यानं रायगडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असंख्य कलाकार घडवण्याचं काम केलं. त्या द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे सर्वे सर्वा आणि राजकीय आणि सामाजिक पटलावरचं एक उमद नेतृत्व महादेवजी घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत आपण पाहतोय पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य दीपक दादा ठाकूर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. त्यानंतर डोंगरी गावाचे शाखा प्रमुख सन्माननीय सचिन सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय मंचकावर आपण पाहतोय आदरणीय श्री रजनीकांतजी तांडेल यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी स्वागत करतोय. चलूया ऐकूया देवदाकींची वाणी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं निनाद भोईर. आणि हा चेंडू जर निर्धाव फेकला तर रितेश मात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज आलेला आहे 1000 रुपयाचं. डॉट बॉल साठी पुढचा चेंडू जर डॉट बॉल फेकला तर नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. दोन खेळाडू वेगाने चेंडूवर येतात, फंबल झालंय, परंतु एकेरी धावानं समाधान मानावं लागेल. खऱ्या अर्थानं अगदी सहजरित्या ही धाव घेतली होती. 3 षटकांचा निर्वाळा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मोठी संघ थोडंसं अडचणीमध्ये. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली पॉवर प्ले मध्ये संयमी खेळ पाहायला मिळाला, तदनंतर मात्र विकेट्स फॉलोअप झालं आणि थोडंसं धडपड मध्ये एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावर 2 बाद 26 धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावर. ही स्पर्धा आपण अनुभवतोय. अंतिम रजनी आणि या अंतिम रजनीमध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण या ठिकाणी प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते.
विद्यमान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय महादेवजी घरत यांचं या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जातोय। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान केला जातोय। अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आपण पाहिलेल्या आहेत। ती जबाबदारीचे शाल पुन्हा एकदा साहेब आपल्या खांद्यावर आपण पाहतोय। प्रेमाचा मायेचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हा यथोचित मान सन्मान। नवीन गोलंदाज आपण पाहतोय त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय अतिथी डोंगरी गावाचे शाखा प्रमुख आदरणीय व्यक्तिमत्व सचिन दादा यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान केला जातोय। सचिन पाटील दमदार व्यक्तिमत्व आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय डोंगरी गावातील शाखा प्रमुख पुन्हा एकदा आपण पाहतोय सचिन दादा यांच्या खांद्यावर ही भगवी शाल मायेचा प्रेमाचा प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात आणि आपल्या घरात राहावी म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपला हा यथोचित मान सन्मान। धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनस्वी आभार। वळतो मैदानाकडे चौकार पाहायला मिळतोय। धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल 31 31 धावसंख्या। नवीन खेळाडू आपण पाहतोय ऑन स्ट्राइक बॅट्समन ओव्हर पिच चेंडू हेलिकॉप्टर हलकासा उडवला जातोय। डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळाडू आहेत। चौकार नंतर लगेचच स्ट्राइक रोटेट सिंगल जोडली जाते। 32 धावा या ठिकाणी आपण पाहतोय। चौथं षटक प्रगती पथावर कुठेतरी आता मात्र जी गाडी तिसऱ्या चौथ्या गिअर मध्ये चालू आहे तिला मात्र पुढे सरकवावे लागेल। एक्सलेटरवर पाय द्यावा लागेल आता कारण अभी नाही तो कभी नाही। वेळ हातातून सुटण्याच्या अगोदरच त्या वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे। फलंदाज स्ट्राइक एंडला आहेत। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र इनसाइड एज पाहायला मिळतोय। एकाच वेळी दोन वेळा फलंदाज बाद करण्याची संधी परंतु दैव बलोत्तर मी तर म्हणेन पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित परंतु विकेट साबूत ठेवणं ही चांगली बाब आहे परंतु त्या विकेटचा सदुपयोग सुद्धा खेळपट्टीवर होणं गरजेचं आहे। प्रयत्न करावे लागतील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मी तर म्हणेन फलंदाजाला। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेत परंतु यश पदरी पडत नाहीये। मंजिल मिले या ना मिले ये तो आम बात है परत कोशिश भी ना करे ये तो गलत बात है। खऱ्या अर्थानं तुमचा प्रयत्न हा तुमच्या यशाचा मार्ग ठरवत असतो हे सातत्याने आपण पाहतो परंतु इथे मात्र प्रयत्नाला यश अजूनही संपादन होत नाहीये। प्रत्येक डॉट बॉल मी तर म्हणेन फलंदाजचं थोडंसं सायकोलॉजिक प्रेशर वाढवणार आहे। गोलंदाजचं कौतुक करेन ज्याप्रमाणे स्लॉगवरचं षटक घेतलंय हातामध्ये जबाबदारी उचलली त्या जबाबदारीला अजूनपर्यंत खराब उतरले आहे। ऑनरायचा फटका पाहायला मिळतो। पहिली धाव वेगानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू क्रीजच्या मधील दोन्ही एनकडे मित्र म्हणेन संधी होते परंतु इथे मात्र आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित एंड ऑफ द फोर्थ ओव्हर 4 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या आपण पाहतोय मोठीजी संघाची नाजूक परिस्थितीमध्ये 2 बाद 34 धावा। अंतिम षटक असणार आहे। 15 मिनिटं झालेली आहेत 50 सेकंद झालेले आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थानं हे 4 षटकांसाठी जर कदाचित 4 षटक तुमच्या वेळेमध्ये पडली नसती तर एक आणखीन एक खेळाडू सर्कल मध्ये तुमचा ऍड झाला असता। आंतरराष्ट्रीय नियमावली आहे आणि त्या नियमावलीचं त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय अतिथी जसकार गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व रजनीकांत दादा यांचं सुद्धा आगमन झालंय आणि त्यांचं सुद्धा या कार्यक्रमाप्रसंगी आपण पाहतोय शुभ संकेत दिले जात आहेत। यथोचित मान सन्मान केला जात आहेत। माईची शाला प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपला यथोचित मान सन्मान। मैदानामध्ये पळतोय मैदानामध्ये काय घडलंय प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर पाहायला मिळतोय आणि त्या प्रेशर मध्ये आलेली आणखीन एक विकेट पाहायला मिळतोय। खेळाडू होतील बाद।
क्या बात आहे. तलवार नक्कीच चालवावी लागेल. आता मैदानामध्ये बॅट पेक्षा मित्र म्हणेन तलवार समजून आता प्रतिस्पर्धीवर हल्ला चढवावे लागेल. 23 धावा संख्या करून नक्कीच परतीचा रस्ता पकडला, परंतु अजूनही संघाला मित्र म्हणेन संकटात सोडले. नवीन फलंदाज नवदीप येतोय. संकट येतीलच, परंतु त्या संकटाला तुम्हाला सातत्यानं सामोरे जावं लागेल. सरळ मार्गाने आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू त्या ठिकाणी आहेत. पहिली धाव वेगानं आणि एका धावाने समाधान मानावं लागतंय. चांगलं क्रिकेट स्लॉगवर सुद्धा जर आपण पाहायला गेलो तर अतिशय चांगलं हाताळण्याचं मनसुबे पाहायला मिळतात. गोलंदाजच्या माध्यमातून आपण विचार केला तर जयेंद्र ठाकूर पाहतोय. गोलंदाज निनाद यावेळी मात्र फ्रंट फूटचा वापर केला होता, परंतु चेंडू पर्यंत रीच होऊ शकले नाही. डॉट बॉल येतोय. अंतिम षटक प्रगती पथावर आणि त्या अंतिम षटकामध्ये मोठीजू संघाकडनं मित्र म्हणेन निराशजनक कामगिरी. कारण हा संघ ज्या नावाने ओळखला जातोय तशा पद्धतीची फलंदाजी आज या मैदानावर झालेली नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू. व्हेरिएशन काय आहे पहा. आणि रन नाहीये. येस, कारण बॉल ज्याप्रमाणे यस्त्यांना लावला तिथेच मात्र हा चेंडू डेट झालेला आहे. आंतरराष्ट्रीय नियमावली आहे आणि त्या नियमावलीचं सर्व नियमावलींचं या ठिकाणी अवलंबन केलं जातं या स्पर्धेमध्ये. पुढची लढत नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी दोन संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा आमंत्रित करतोय व्यासपीठावर. यावेळी मात्र ताकदीचा वापर झालाय. चेंडू उडवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आडवा येतोय. नद विकेट्स धावन. फलंदाज होतील झेलबाद. हे भगवे आमचे अंगावर शहारे आणणारं संगीत आपण ऐकलं तर डीजे मास्टरच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर कुठेतरी कपाळावर आट्या आणणारी ही फलंदाजी आहे. कारण ज्याप्रमाणे विचार करायला भाग पडलंय, अगदी नतमस्तक झालेत मी तर सांगतोय फलंदाज. ज्याप्रमाणे गोलंदाजी चालू आहे, आक्रमण केलंय गोलंदाजच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजानं आग ओतली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चालत, परंतु यश मिळत नाहीये अजूनपर्यंत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. खेळाडू त्या ठिकाणी आहेत. बॅक टू बॅक फलंदाज होतील. आणखीन एक फलंदाज झेलबाद. संघ आहेत. मोठीजी संघ जर पाहिला आपण तर दोन्ही बाजूने भक्कम संघ. फलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि टॉप क्लास क्षेत्ररक्षण असं कॉम्बिनेशन असल्या संघ, परंतु कुठेतरी आज बॅकफुटला ढकलण्याचं काम अगदी पहिल्या चेंडूपासून केलंय. अर्थातच गोलंदाजच्या माध्यमातून. अंतिम षटक जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त धावसंख्या खर्च केली 1 आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 3 गडी बाद केलं. हे समीकरण राहिलंय आणि आता मात्र आव्हान असणार आहे. पिरकोण संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. टाकीगाव संघाचा संघनायक आपल्याला अंतिम कॉल दिला जातोय. आयोजकांच्या वतीनं सूचना असणार आहे. या स्पर्धेचा केंद्रबिंदू असणारे खऱ्या अर्थानं शिस्त आणि त्या शिस्तीचं पालन हे आपल्याकडनं अपेक्षित असणार आहे. तत्पूर्वी टाकेगाव संघाचा संघनायक या ठिकाणी आपण या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे आणि लगेचच नाणेफेक करून घ्यायचं आहे. मोठीजी संघ या ठिकाणी लाईनअप करून आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी समालोचक आपण पाहतोय अतिशजी पाटील सर. उत्तम दर्जाचे निवेदक आपण सूत्रसंचालक पाहतोय. त्यांचा सुद्धा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. तदनंतर आपण आता राष्ट्रीय भाषा हिंदीमध्ये जोहे गावातील आवाज अमित मात्रे सरांचा सुद्धा आवाज आपण पुढच्या सत्रामध्ये ऐकू शकणार. तत्पूर्वी आव्हान असणार आहे 30 चेंडू आणि 36 धावा.
शेवटच्या 3 षटकांत जर आपण विचार केला 18 चेंडू मध्ये मोठीजी संघानं फक्त आणि फक्त धावसंख्या जमवल्या ते म्हणजेच 10 आणि विकेट्स फॉलोअप केले तब्बल 4. हे समीकरण राहिलंय आणि त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं लोएस्ट स्कोर आता मात्र तुम्हाला डिफेंड करावं लागेल. बघायचं आहे उत्तरार्धामध्ये काय घडणार आहे. तत्पूर्वी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करतोय शेरो शायरीचा बादशाह असं ज्यांना म्हटलं जातं उरण समालोचन असोसिएशनचे विद्यमान सदस्य अमितजी म्हात्रे सर. धन्यवाद देवडाकीजी. सन्माननीय माधवगर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण फर्स्ट राऊंडच्या 3ऱ्या मॅचचा टॉस करून घ्या. टाकीगाव वर्सेस पिरकोन. सन्माननीय माधवशेठ गरज साहेब यांच्या शुभास्ते टॉस होतोय टाकीगाव वर्सेस पिरकोन यांच्यामध्ये. चला टॉस करून घ्या. आतमध्ये चेंडू आणि आमचे सन्माननीय आमचे मोठे बंधू आदरणीय हसुराम घरज सर मनपम खोपटे यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. पिरकुन टॉस. कैप्टन पिरकुन कैप्टन किधर है? आओ ऊपर फटाक से आओ. पिरकुन और टाकीगांव कप्तान मौजूद है. पिरकुन कप्तान आइए जल्दी. करा. यस टाकीगांव पिरकुन टॉस. धन्यवाद. जीतने के लिए 36 रनों का एक छोटा सा टारगेट है और इस टारगेट का पीछा करने के लिए पांडवी टीम के सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके वीरेंद्र पाटिल और अभिजीत मोकाशी. पहली गेंद बाहर जाने की संभावना और बड़ी अच्छी ट्राइबल ट्राई, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन. 2 रनों के साथ यह खाता ओपन हो चुका है और 2 रनों के साथ बल्लेबाज यहां वीरेंद्र पाटिल जिन्होंने खुद का खाता ओपन कर दिया है. छोटा सा टारगेट है लेकिन छोटे से टारगेट में मैच रफ एंड टफ बन सकती है. बस गेंदबाजों की गेंदबाजी चलना चाहिए और वो काम अगर मोटी हुई टीम कर सकती है तो बढ़िया काम. बिल्कुल अभी बाउंड्री 100% है और एफर्ट यार क्या बात है, बेहतरीन एफर्ट. मुझे लग रहा था कि गेंद बाउंड्री के नजदीक ही जाएगी लेकिन आपने जो फील्डिंग का एफर्ट दिखाया उसलिए बिल्कुल आपको मार्क है. मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन और टोटल स्कोर 4. गेंदबाजी की बातों संभालने के लिए प्रवीण कामोटकर है. शानदार जानदार खूबसूरत आयोजन और सिद्धार्थ अगर हमारे साथ है. जब 2016 में हम आए थे तो कह रहे थे अंधा रात काली है उसमें उजाला चमक रहा है. मैदान तो यही है लेकिन गेंदबाजी चलना चाहिए और ये उड़ाया. इस बार ये गेंद चली गई है. शानदार मेरे हिसाब से क्या है, बाउंड्री ठोकम ठोक. मात्र साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावर या. और वीरेंद्र पाटिल लय में आए हैं.
पांडवी टीम के और पूर्व विभाग के खूंखार बल्लेबाज आयात के हमला किया। इस बार देखा जाए इस प्रवीण के ऊपर उन्होंने। स्कोर 8। नेक्स्ट बॉल, शानदार शानदार स्कोर कट, पीछे हट, गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर जमीन को चूमती हुई 4 रन। छत्रपती शिवराया माझा। और बड़ा शॉट, फायर, लेकिन पकड़ जाएगा, लटक गया खिलाड़ी। पहला झटका वीरेंद्र पाटिल, वीरेंद्र सहवाग के स्टाइल से बल्लेबाजी कर रहा था, लेकिन विचार तो करना चाहिए था कि रन बने थे, लेकिन ऐसे में मोह आया और जा लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने शानदार कैच लिया। पांडवी टीम का पहला झटका। मोकाशी मोटेजुई टीम का तो स्कोर इतना मजबूती के साथ बना नहीं है। अगर गेंदबाजी चल सकती है तो दिक्कत पैदा आ सकती है। 1983 के विश्व कप में वेस्ट इंडीज को लग रहा था कि हम वर्ल्ड कप लेने वाला था, लेकिन ऐसी गेंदबाजी हिंदुस्तान की चली। तीसरा वर्ल्ड कप वेस्ट इंडीज जाने से पहले हिंदुस्तान में लाया, वो गेंदबाजी के तौर के ऊपर। छोटा टारगेट था, 60 ओवर में 183 थे और इज्जत दी गेंद को, इज्जत दी गेंद को। एक सिंगल जरूर मिलेगा। डिफेंड किया सुनील मनोहर गावस्कर साहब जी ने कह दिया है, अच्छे गेंदों का सम्मान करो और खराब गेंदों को बाउंड्री लाइन के बाहर भेजो। और ऐसे हालत में एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है और पहले ओवर की समाप्ति के बाद यहां पांडवी टीम का स्कोर 13, 1 विकेट के नुकसान पे। अभी तक 24 गेंदें शेष और जीतने के लिए रन चाहिए। 23 रनों की जरूरत है। आप सभी लोग देख रहे हैं वंदनीय हिंदुत्व सम्राट सर सेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। नवीन सेवा गावाचा सर्वांगी विकास हाच आमचा ध्यास। माजी आमदार ट्रॉफी, सरपंच ट्रॉफी 2023 की आज टूर्नामेंट की आखिरी रात। दर्शकों की तादाद देखिए और उपस्थित दर्शकों का हम हार्दिक हार्दिक अभिनंदन कर रहे। आपके बिना क्रिकेट की कहानी अधूरी है। लेकिन सेकंड बॉलर दनीश कामोटकर और अपर पकड़ गया तू। 100% अपर कर खेलने गए, परिणाम गंभीर हुआ। बैक टू द डगआउट, पांडवी टीम को दूसरा झटका दीजिए। आज वर्ल्ड ग्रुप पर राम राम, क्योंकि वो उधर बैठे होंगे। कुमार ठाकुर जी मौजूद है, उस मैच को देख रहे। लेकिन दूसरा झटका लगा और इस बीच बल्लेबाज वापस गए हैं। अनूप मोकाशी जो 2 रन बना के वापस आ चुके, 1 रन बना के 10:09। और नए बल्लेबाज योगेश म्हात्रे जिन्होंने कारनामा किया था 6 गेंदों के ऊपर 5 छक्के लगाने का। कृपया जो दर्शक है हमारे पूर्व विभाग के, उन्हें हम विनती करते कि बाउंड्री के थोड़े से बाहर ही आइए, नजदीक मत जाइए, कहीं भी कुछ भी हो सकता है। आणि जे प्लेयर आहे त्यांना दिसत नाही, आपण सहकार्य करा मित्रांनो, थोडे साईडला बसा, प्लेयरांना दिसत नाहीये। समोरची पब्लिक आहे बघा, समोरच्या पब्लिकला विनंती असते आपण साईड सोडा, खेळाडूंना खेळ दिसत नाहीये, सहकार्य करा सर्वांनी। योगेश म्हात्रे कैप्टन मैदान के अंदर। सर सेनापति एक पाई स्लिप गली, शॉर्ट कवर ऑफसाइड और हल्के हाथों से गेंद को खेल दिया है, लेकिन गली के फील्डर ने आकर बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ योगेश म्हात्रे ने खुद का खाता ओपन कर दिया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया 14।
जीतने के लिए अभी तक 22 रनों की जरूरत है। 22 गेंदों में 22 रन। किरण दलवी की कैल्सी चल रही है, पीटीसी की ये क्लैरिटी और पूरी तरह से लोगों की उपस्थिति। और एक बार फिर से फर्स्ट स्लिप से गेंद को निकाल दिया और गेंद भाग गई है। बाउंड्री लाइन का दर्शन लेने के लिए खूबसूरत शानदार जानदार चौवा ठोको। सन्माननीय रितेश पाटील बोकरविड्याची यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। अभिजीत मोकासी के बल्ले से चौवा आया, खुद का खाता ओपन। और हमारे आयोजक सन्माननीय नीलेश दत्ताराम साहब और नीलेश गोवर्धन जी इस मैच का लुत्फ, और उनके साइड में सूर्यदादा पाटिल और पूरी तरह से लोगों की उपस्थिति इस ट्रॉफी के लिए। और अपील जरूर की थी लेकिन गेंद पैरों के ऊपर 100% लेग बाई का इशारा अंपायर तुकाराम गावन की तरफ से। और एक सिंगल के साथ स्कोर 19। छोटे बच्चे भी इस मैच का लुत्फ उठाते हुए और खुशी से वो इस बार झूम के उड़ रहे। आने वाले 20 गेंद शेष। लेफ्ट आर्म ऑफ द विकेट योगेश मात्रे सेंसिबल क्रिकेट खेल रहे, यानी कि हाँ यस सही, ये छोटा बच्चा सही बोला कि ये अरे तो बाप खेल रहा है और बच्चा बराबर बोला कि एक एक रन निकाल रहा है। वाह होशियार है, इसे बोलता है नजर। पापा सिंगल निकाल रहा और ये बोल रहा है कि सिंगल सिंगल ही रन इकट्ठा कर रहे, और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 20। 19 गेंदे और 16 विकेट की जरूरत, विकेट चटकाना पड़ेगा। और यहां गली चकमा भाग गई सिद्धेश गलत गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए पांडवी टीम जीत के नजदीक जाने की कोशिश कर रही है। बिल्कुल, अगर नाइट टूर्नामेंट का खेल जो है, अगर पहले जब मुझे लग रहा है 1990 का वो साल होगा और वो नाइट टूर्नामेंट का आयोजन कहा है तो स्कूल के सामने ही थे। गेंद दीजिए मैदान के अंदर। और नवीन सेवा में नाइट टूर्नामेंट का आयोजन हुआ था और उसके बाद दसकार में आयोजन हुआ था। वहां मुझे ये लग रहा है कि इस हालात में 24 को नवीन सेवा गांव क्रिकेट की पंडरी है। विनायक पाटिल रावे के इस मैच को देख रहे हैं, बहुत ही हैरान करते हैं मुझे ये लोग। मुझे ये समझ में ना है, सभी के ढेर सारी शुभकामनाएं इस ट्रॉफी के लिए। स्कोर हो चुका है 24 और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। प्रदीप गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं लेकिन थोड़े से महंगे साबित हो रहे, लेकिन बल्लेबाजी अच्छी चल रही है अभिजीत की। अभिजीत इस बार दिशा दे रहे, गेंद को कवर पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट है। योगेश मात्रे ने खेला और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 25। अभिजीत स्ट्राइक के ऊपर है। हिंदी बोलने का ना, सामने में हिंदी वाला हो। और इस बार यार रन आउट का मौका, स्टंपिंग, ओ लगा हाथ लेकिन गेंद बाहर छटक गई। और ऐसे हालत में लगभग देखा जाए एक सिंगल के साथ स्कोर जाता है 26 के घर में। हमारे एक बेहतरीन मराठी के कमेंटेटर नवनाथ मात्रे के अनुपस्थित है असलम दादा, और उनको फोन किया था लेकिन वो थोड़े बिजी है, लेकिन उन्होंने ढेर सारी शुभकामना दी है। एक जमाने का चलता फिरता कंप्यूटर था नवीन सेवा में, लेकिन आज उनकी अनुपस्थिति है, फिर भी मैच का आनंद ले रहे नवनाथ जी मात्रे, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। 26 स्कोर पर बिल्कुल इस मंच के ऊपर 3 मात्रे और एक गलत था, और ये उड़ाया लॉब की हवा में। एक सिंगल गैप में गेंद, फील्डर गेंद को उठाते समय इसी बीच याद दूसरा रन पूरा कर दिया।
बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ स्कोर 28 के घर में। हम शुरू में जब इस बार इसी गांव में कमेंट्री का जलवा चालू किया उसके बाद ये बहुत छोटा था, आज इतना बड़ा हो गया, क्या बात है। कल बर्थडे बिल्कुल। देखिए मात्रे साहब यहाँ मौजूद हो चुके। नवनाथ जी मात्रे आपका हार्दिक हार्दिक स्वागत। एक मशहूर हमारे मराठी कमेंटेटर नवनाथ जी मात्रे का नाम लिया और विकेट गया। का योगदान दिया और पांडवी टीम का स्कोर 28, 2 विकेट के नुकसान पे। 14 गेंदे और जीतने के लिए 8 रन चाहिए, मुश्किल नहीं है, लेकिन ये तीसरे जो गेंदबाज है प्रदीप भोईर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। नए बल्लेबाज पहुंच चुके हैं, प्रशांत पाटिल। संदीप जी पाटिल इस बार मेन अंपायर और स्क्वायर लेग अंपायर तुकाराम गावंड सर, मैनपाम पीरकोन। ये अंपायर इस साल बहुत कमाया है, तिजोरी भल गई इन लोगों की। डे नाइट ना हमारी थोड़ी कम है। स्कोर 28 और शॉट अच्छा है गैप में। हिंदी में कहते रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गाड़िया जगह भरा चौवा। शिवसेनेचा महारथी टाकीगांव कप्तान से विनती, आयोजकर्ताओं से संपर्क कीजिए। 4 रन चाहिए, घुमाने जोरदार गए थे। और इसी के साथ ये ओवर खत्म हो चुका है। आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए पांडवी टीम को चाहिए रन 4। 12 गेंदों में 4 रन इकट्ठा करना कोई मुश्किल बात नहीं है, लेकिन क्रिकेट में कुछ भी हो सकता है। हमारे एक बेहतरीन पुराने जमाने के क्रिकेटर रोहिदास मात्रे साहब देख रहे हैं, अगर ये मैच हम जीत सकते तो खुशी आ सकती है, लेकिन कुछ हो सकता है तो खुशी का दर्द योगेश भाई के बेटे को आ सकता है। आखरी 12 गेंदे शेष है, जीतने के लिए शेवटच्या षटकामध्ये ज्या मोठेजरी संघाला धावा जमवता आल्या नाही त्या धावा कदाचित या पांडव संघाची एक प्रकारची चांगली गोलंदाजी झाली, म्हणून मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातो तो म्हणजे